आपला हक्काचा माणूस सभागृहामध्ये असणं गरजेचं आहे, माघार यायची नाही तर आपण आता करू नये. आताच आपण काही ठरवून घेऊया, मला तरी आपण समर्थन द्यायचं वगैरे वगैरे. हार्दिक स्वागत करीत आहे. सर्व शिक्षक भारती पदाधिकारी या ठिकाणी नागपूर विभागीय सभेला उपस्थित झाले. त्याचा बर्वेसरांची उमेदवारी आपण जाण्यासाठी मागे घेतली, शब्द दिला होता पण तो शब्द पाळला गेला नाही. आम्हाला माहित होते पण मी पत्रकार राहिले पण तुम्ही टिकून ठेवले त्याचं मला कौतुक आहे. आणि दिलं नाही आणि त्याचा परिपाक असा झाला की महाराष्ट्रातला विधान भवनात या तळागाळातील शिक्षक, शिक्षक प्रणाली, विद्यार्थी, शेतकरी यांचा बुलंद आवाज असलेला कपिल पाटलांचा एकही माणूस प्रक्रियेमध्ये या क्षणापासून काम करतील. ज्या ज्या वेळेला गरज भासेल त्या त्या वेळेला या ठिकाणी भोसले सर आहेत, ब्राह्मणकर सर आहेत, डांगे सर आहेत, अगदी राज्य कार्यकारिणी नुसतं बोलून चालणार नाही. तालुके आहेत 56, जिल्हे आहेत 6. 56 तालुक्यांची लिस्ट जी आहे प्रतिनिधी म्हणून, एक आपला हक्काचा माणूस म्हणून ती संधी आपल्याला चालून आलेली आहे. आणि त्यामुळं प्राथमिक शिक्षक भारतीचे सर्व पदाधिकारी या नागपूर विभागामध्ये चांगल्या पद्धतीने नोंदणी केली आणि नियोजन जर चांगलं केलं, भोसले सरांचं मार्गदर्शन आहे, नियोजन जर चांगलं केलं तर निश्चितपणे मी तुम्हाला आश्वासित करू शकतो आणि मजबूत करून आपल्याला प्रत्येक पदवीधरापर्यंत जायचं, जेणेकरून एखाद्या घरी आपल्या बाजूला असेल पत्नी, पती पत्नी असेल किंवा त्यांचे बहीण भाऊ असेल, ते सुद्धा पदवीधर त्यांनी फॉर्म भरून घेतले. अशा प्रकारचं प्रत्येकाला आपण नुसतं चंद्रपूर जिल्ह्याध्यक्ष आदरणीय टोंगे सर या ठिकाणी आपलं मत व्यक्त करतील. टोंगे सर. दृष्टी बदललेली आहे, विचार बदललेला आहे आणि काम करण्याची पद्धत बदलली. या सर्व गोष्टीचं प्लॅनिंग अनुभव केल्याशिवाय, तर आज आम्ही पाहतो गाव पातळीच्या निवडणुकीपासून सगळ्या निवडणुकीपर्यंत लोकांना पैशाची लागत आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पैसा, पण त्याच्याबरोबर संघटने महत्वाचे. आज मोठ्या पार्ट्या सांगितलं, बीजेपी पासून, काँग्रेस पासून, राष्ट्रवादी पासून फक्त पैशाच्या भरोश्यावर संघटना मुळात रुजलेलं अभ्यासू धबधबा, अभ्यासू संघटन म्हणून राहिलेला नाही. हे नंतरचा विषय, परंतु आज आपण अतुल भाऊंना या ठिकाणी उमेदवारी जाहीर करतो आहे. तर ते उमेदवारी जाहीर करत असताना साहेबांनी जाहीर करून पण ते निघून गेले, परंतु आपल्याला खूप मेहनत करावी लागणार. आणि विशेषतः जे लोक की सर आपण आलात आणि आमच्या या नागपूर नगरीमध्ये आमच्या सर्वांना आपण मार्गदर्शन केलं आणि आमच्या सोबत आहात. निश्चितच सर होऊ घातलेल्या 2026च्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता आम्ही सर्व 6 जिल्ह्यातले शिक्षक भारतीचे पदाधिकारी, जर आपली मानसिकता असेल तर जास्तीत जास्त नोंदणी आताही वेळ गेलेली नाही. सध्या तरी आपण नोंदणीमध्ये खूप मागे आहोत, परंतु त्याची भरपाई आता आपल्याला करायची आहे. आणि आपली सर्वांची साथ असेल तर ते उभे राहायला आणि उमेदवारी स्वीकारायला तयार आहे. खूप सर्व ताकदीनिशी आपण सर्व लढू या प्रसंगी आपण सर्वांच्या वतीने मी ग्वाही देतो भाऊंना. यानंतर आमचे राज्य संयुक्त कार्यवाह खेडीकर सर थोडक्यात आपला मनोगत व्यक्त करतील असं त्यांना विनंती करतो. परंतु सगळ्या गोष्टी पैशाने होतात असं नाही, तर संघटन शक्ती अतिशय महत्वाची आहे. आपण बघितलं मोठमोठे श्रीमंत व्यक्ती सुद्धा निवडणुकीमध्ये हरतात. पैसा भरपूर आहे त्यांच्याकडे, पण त्यांच्याकडे संघटन नाही, त्यांच्याकडे नियोजन नाही आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज नाही. केंद्रावर येतात, बाकी जास्तीत जास्त कर्मचारीच मतदान करतात. आणि
तर निश्चित पुढे जाऊन दादांच्या निवडणुकीमध्ये विजय होऊ शकतो नाही, आपण विजय होणारच हा संकल्प घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. महाराष्ट्र राज्य नियोजन कसं करायचं याविषयी सविस्तर मार्गदर्शनपर माहिती दिली. यानंतर आजच्या सभेचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्रजी नाळे सर, राज्य उपाध्यक्ष आपले अध्यक्ष मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. गुरुवारी आदरणीय बेलसरे सर या ठिकाणी आत्ताच कपिल भाऊंनी ज्यांना पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली असे आपले सन्मान्य अतुलभाऊ देशमुख, सन्मान्य व्यासपीठ आणि आपण सर्व जिल्ह्यातून आलेले शिक्षक भारतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बंधू येणाऱ्या जे पदवीधर मतदारसंघ नागपूर विभाग आहे त्यामध्ये आम्ही अतुलभाऊ देशमुखना नक्की मदत करू एवढा विश्वास संपादन करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या नागपूर विभागीय शिक्षक मतदारसंघात निवडणुकीनंतर थोडीशी संघटनेमध्ये भरभर आली होती, परंतु ही उमेदवारी जर आपण दिली तर संघटने नव चैतन्याने कार्यकर्ते कामाला लागतील. महात्मा फुलेंचं जयंती वर्ष हे आपल्या सणासारखा आपण साजरे केले जाते. विदर्भात ओबीसीची चळवळ आहे, शेतकऱ्यांची चळवळ सगळ्यात मोठी आहे, अतिशूद्रांची चळवळ मोठी आहे, शूद्रांची चळवळ ही तेवढीच मोठी आहे. ते बाबासाहेबांची दीक्षाभूमी आहे आणि पंजाबराव देशमुखांची कर्मभूमी आहे, गाडगे बाबांची भूमी आहे आणि तुकडोजी महाराजांची पण भूमी आहे. हे सगळे जण महात्मा फुलेंच्या विचारांपासून प्रेरणा घेण्याचे लोक. त्यामुळे या शिक्षक भारतीचे संस्थापक अध्यक्ष कपिल पाटील साहेब, अशोकजी बेलसरे सर राज्याध्यक्ष, राजेंद्रजी झाडे सर राज्य उपाध्यक्ष, अतुलजी देशमुख राज्य संघटक या ठिकाणी सभेला उपस्थित राहून संबोधित करणार आहेत. तरी कृपया सर्वांनी लवकरात लवकर हॉलमध्ये येऊन आपलं स्थान ग्रहण करावं. पुढतात शिक्षक पुढतात पैशाकडे झुकतात याविषयी आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलं. धन्यवाद सर. यानंतर आपल्यामधून कुणाला काही या उमेदवारी बाबत काही मत असेल तर ते तुम्ही मांडू शकता. हा, सर्व जिल्हाध्यक्षांनी 2 मिनिटं घेऊन इथे आपलं मत व्यक्त करायचं आहे. मी सुरुवात करतोय भंडारा जिल्हाध्यक्ष आमचे उमेदजी सिंगांगळे सर, किंदर्ले सर या. भंडारा जिल्हा कार्यवाह आदरणीय विनोदजी किंदर्ले सर या ठिकाणी आपलं मत व्यक्त करतील. एकत्र करून आणणारे नितीशभाऊ खांडेकर या ठिकाणी आहेत. त्यांचा माझा परिचय आमचे डांगे सर आहेत, ब्राह्मणकर सर आहेत, सर्व या ठिकाणी आहेत युवा वर्ग. आणि संघर्षातून आम्ही सगळे उभे झालो, इथे सगळे बसलेले. तर केडीकर सरांनी अतिशय महत्वाच्या पॉईंटवर यावेळेस त्यांनी बरोबर पॉईंटवर बोट ठेवलं. इकडे एका दिवशी राजकीय पक्षांची हालत अशी झाली आणि म्हणून संघटनही सगळ्यात महत्वाचं आहे आणि पैसाही महत्वाचा. आणि म्हणून या राजकीय पक्षाच्या तोडीला जर आपलं बळकट संघटन राहिलं आणि तेवढ्याच ताकदीनं आपण पैसाही खर्च केला तर खऱ्या अर्थानं आपल्यासाठी ही निवडणूक कठीण नाही. कारण राजकीय पक्षाजवळ पैसा आहे पण संघटन नाही. पदाधिकारी आहेत, पदाधिकारी केव्हा कोणत्या पक्षात जाईल कुठं जाईल याची खात्री नाही. सगळे पटपुटे आहेत. फक्त थैल्या सापडण्यासाठी पैसे जमा करण्यासाठी लोक येतात हे वास्तविक सत्य आहे. पण शिक्षकांच्या दृष्टीमध्ये शिक्षकांमध्ये सुद्धा आता तीच वृत्ती आता पडलेली आहे. कधी कधी अशा प्रकारच्या गोष्टीला आता आम्ही बळी पडलेले पाहतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये ती चळवळीला त्यांनी जनक पंथा घेतली. ते आमचे गुरु अशोक बेलसरे सर ज्यांच्यामुळे ह्या महाराष्ट्रातील शिक्षक भरतीसाठी मोठी संघटना उभी झाली. आमचे मित्र सतत देवराव सर, कार्यवाह गौरव पत्रेजी, किंदर्ले सर, खोसे सर, की मागचा इलेक्शन आम्ही पाहिलं. आम्ही जॉब करत असताना, नोकरी करत असताना अनेक बंधने येतात, परंतु एक वेळचा माणूस रिटायर झाला की तो बंधनातून मुक्त असतो
त्याच्या पारिवारिक समस्यांमधूनही मुक्त असतो आणि त्याला घेऊन एक संघटन एका वर्षात आमदार उभं केलं. एका वर्षात मागचं इलेक्शन पाहिजे. ज्या लाखणी तालुक्यात बूथ लावायला कोणी तयार नव्हते, 2 मिनिटात माणसांनी बूथ लावलं. आणि आज जरी आपण विचार केला तर पदवीधर मतदारसंघ हा खऱ्या अर्थानं कर्मचाऱ्यांचा आहे. आज जर आपण पूर्ण चित्र बघितलं, जवळपास 2-2.5 लाख मतदार आहेत आणि त्याच्यापैकी जास्तीत जास्त जवळपास 70% हे कर्मचारी आहेत, विविध विभागाचे कर्मचारी आहेत आणि जवळपास 40% हे 30-40% अन्य समाजातले घटक आहेत. जेव्हा निवडणुकीची वेळ येते त्या निवडणुकीच्या वेळेला जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी आपले कर्मचारी पुढे येतात. कार्य करू असं या सभेत आपल्या आश्वासित केलं. धन्यवाद सर. आमचे प्राथमिक ते नागपूर जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्रवीणजी फाळके सर या ठिकाणी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती. प्रवीणजी फाळके सर. पेन्शन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष आदरणीय नितीनजी खांडेकर सर यांनी आपल्या नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत आपले उमेदवार अतुलभाऊ देशमुख यांना आताच पाठिंबा दर्शवता येणार नाही, तर जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष यांच्याशी चर्चा करून आपण या अधिवेशनानंतर एकत्र बसून यावर चर्चा करू असं आश्वासन या प्रसंगी व्यक्त केलं. धन्यवाद सर. यानंतर वर्धा जिल्हाध्यक्ष आदरणीय मारुतीजी सयन सर, शेगोकर सर, शेगोकर सर. आणि पदवीधरांच्या उन्नतीसाठी आपल्याला आपला उमेदवार म्हणजे शिक्षक भारतीचा उमेदवार आपल्याला निवडून आणायचा आहे. आणि आताच कपिल पाटलाने उमेदवारी अतुल देशमुखांची डिक्लेअर केलेली आहे. शिक्षक भारतीने सुद्धा त्यांची उमेदवारी जी आहे ती नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या प्रचाराला फॉर्म भरायला आलो होतो. इथे पहिल्यांदा मी नवीनच होतो संघटनेमध्ये. आधी मी एका वेगळ्या संघटनेत कार्य करत होतो. साहेब सरांनी हरिहर झाडे सरांनी मला इथे आणलं संघटनेमध्ये आणि श्रीयुत पाटील सरांचे विचार भाषण त्यांची जे अभ्यास वृत्ती आहे विधिमंडळात ते जे प्रश्न मांडतात त्या सर्व गोष्टींनी मी अक्षरशः भारून गेलो. त्यामुळे मी शिक्षक भारतीमध्ये आलो आणि झाडे सरांचं काम इमारे केलं. जेव्हा मी फॉर्म भरायला आलो होतो माझी गाडी जस्ट 15 दिवस झाले तुम्ही अर्टिगा घेतली होती